नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात? आहेत ना बरेच असायला हवे. तर आपण मित्रांनो, आपण निघालो आहोत करवंद बघायला. तर आज मी तुम्हाला आमच्या गावाच्या वरती खडक आहे त्या ह्याचं मी तुम्हाला करवंदीच्या जाळ्या आहेत तर मी तुम्हाला करवंद दाखवणार आहे. तर आता आपण निघालो आहे गावाच्या वरती. तुम्हाला पाहू शकता तुम्ही, आता आपण निघालो आहोत. तर मित्रांनो, आपण गावाच्या वरती आलेलो आहोत आणि आपल्याला आता इथे 2-3 झाडी दिसलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता, वाटेवरच ह्या जाळी आहेत. तुम्ही पाहू शकता. तर आपण इथे अजून थोडे वर जाणार तर आपल्याला इथे सपाट पठारासारे मैदान दिसणार. तर आपण ह्या वाटेने आपण पायवाटेने चालत आहोत. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला करवंदाच्या जाळी सुरू झालेल्या आहेत दिसण्यासाठी आणि आता आपण करवंद पाहणार आहोत. तर आपण मित्रांनो फायनली खडकावर आलेलो आहोत. जे ते आपल्या गावाचे वरती जे जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता, हे आमचं जंगल आहे आणि या जंगलामध्ये करवंदीच्या जाळी जास्त प्रमाणात तुम्हाला आढळतात. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण फायनली शेवटी जाळीच्या बशी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता ही करवंद अजून पिकलेली नाहीत तर कच्ची आहेत. तुम्ही पाहू शकता आणि ही आपली करवंदाची जाळ आहे. तर तुम्ही पाहू शकता करवंद अजून कच्चंच आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि आता हे पिकलेलं नसल्यामुळं आंबट आहे. ह्या करवंदाचा आपण उपयोग चटणी बनवण्यासाठी करतो आणि मेच्या अखेरीस हे करवंद आपल्याला पिकलेले मिळते. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत खडकावर. तर आपण जे उभा आहे किंवा जाळी पाहत आहेत ह्या ठिकाणाचे नाव आहे खडक. तुम्ही पाहू शकता. आणि याच्या अगोदर इथे भरपूर करवंदाच्या जाळी होत्या, पण जंगलाला आग लागल्यामुळे सर्व त्या नाहीशा झाल्या, म्हणजे जळून खाक झाल्या. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर करवंदीच्या जाळी होत्या, पण जंगलाला आग लागल्यामुळे त्या जळून खाक झाल्या. तर आपण फायनली आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता करवंदीच्या जाळी मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर हे ठिकाण उंच भागावर आणि गावाच्या वरच्या साईडला आहे आणि खाली या सकलात आमचं छोटंसं गाव आहे, त्याच्यावर हा खडक आहे. तर मी तुम्हाला आता करवंदाच्या जाळी दाखवणार आहोत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता करवंदाच्या जाळी. अजून करवंदे आपल्याकडे कच्चे आहेत. मेच्या एंडिंगला किंवा मेला 15 दिवस आधी त्या करवंद पिकलेली आपल्याला भेटतात. तुम्ही पाहू शकता. आता ही करवंद कच्ची आहेत. तुम्ही पाहू शकता. या कच्च्या करवंदाचं मित्रांनो आपण चटणीसुद्धा करू शकतो. मिक्सरला बारीक करून किंवा वरोट्या वाटून आपण त्याची चटणी पण करू शकतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जंगलाला जास्त प्रमाणात आगी किंवा वणवा लागल्यामुळे त्या जाळी जळल्या जातात.
पाहू शकता मित्रांनो, इथे पण आपल्याला एक करवंदाची जाळ भेटलेली आहे. तुम्ही करवंद पाहू शकता. आणि हे कच्चं असल्यामुळे खूप थोडं आंबट असतं, पण याची चटणी भारी होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.